तर गाईज आज आम्ही निघालेलो आहोत खुलताबाद भद्रा मारुती यांच्या दर्शनासाठी. ड्रायव्हर शेजारी बसून ते सध्या हे करतात मार्गदर्शन. ड्रायव्हरला ड्रायव्हिंग शिकवत आहेत सध्या. आणि बाकीचे पहा भिकारी आमचे बुट बा बुट माणुसकीच्या भिंतवरून आणलेले. गाईज भेटूया रेल्वे स्टेशनला. तरी आपला प्रवास चालू ठेवूया. मधामधामध्ये सुखकर प्रवास असा होणार आहे आपला. एसी पेक्षा फिलिंग. बाळासाहेब पांढरी पेंट उद्या पिवळी दिसणार आहे तुम्हाला. मामाने पार फाडून टाकलेली आहे अपोजिट नेऊन. अरे सरा रे सरा. मामा अपोजिट रॉंग साईडला पळवायला भिर लगे गाडी. समृद्धी न ते पण हेवी ड्रायव्हर आहे. अरे बाबा जातो का नाही की. ट्रिपची सुरुवातच अशा प्रकारे झालेली आहे. आणखी ट्रिप बाकी आहे खूप. ट्रकावाल्याने इथपर्यंत या टोल नाक्यावर सोडलेलं आहे आपल्याला. त्यामुळं आपण चाललेलो तिथूनच पायी पायी आता. यही तक था सफर अपना म्हणून ट्रकवाल्यानं सोडून दिलं. चांगला देशी मारलेला होता. त्यामुळं बघू पाहिलंच असेल तुम्ही कसा पळू लागला ते रॉंग साईड. हातभर फाटली होती साऱ्यांची. आता शिवून घेतील लासूरला. शुभम किती फाटली होती बैल. तर भेटूया स्टेशनवर. आमचे मेंबर हळूहळू कमी होऊ लागलेत बघू शकता. आम्हीच मागे राहिलेले आहेत. 10-11 जणांपैकी फक्त चार जण राहिलेत आम्ही. बाकी सारे गेलेत पुढे गेले आम्हाला. आता आम्ही दोघं गाडीला हात देऊता बघूता कोण थांबते आपल्यासाठी. आपल्याला मी गाडी शेवटी भेटलेलीच आहे. बस चला काका. असं वर्क लागतंय. लगेच लिफ्ट बिल लगेच काम फते होत असते. त्यामुळे लिफ्ट मागायला कधी डगमगायचं नाही. कधीच लाज वाटू द्यायची नाही. लिफ्ट मागायचं कसं असते काहीच माहिती आहे का तुम्हाला. प्रपोजलच्या अपोजिट असते. रिजेक्शन किती जरी आले ना डगमगायचं नाही. पुन्हा हात दाखवायचा ना पुन्हा लिफ्ट मागायची. टेन्शन नाही घ्यायचं काही. थांबतात म्हणजे थांबतात लोक. आणि त्याप्रमाणे आपण आलेलो आहोत. आता स्टेशनला जात आहोत. भेटूया अशी. गाईज एवढा सुखकर आणि चीप असा प्रवास चालू आहे आमचा. आतापर्यंत फक्त 10 रुपये खर्च झालेले आहेत आपले. ट्रेनमध्ये तिकीट काढायची तर गरजच नाही आपल्याला. दोन शब्द. सकाळी कार्यालय इकडे बेट चालू आहे. तर मित्रांनो IPL मध्ये सट्टा लावून घेतलेच पाहिजे. काय म्हणतो का लिहारी आमचे उर्फ बिहारी. लोक गाईज खूप वेट करून आलेलो होतो आपण. आता डेमो मध्ये बसलेलो आहोत. सुरतने तिकीट काढलेलं आहे बघू शकता तुम्ही. ते माणूस असा आहे. तिकीट पाहिजे का फुकट प्रवास करणार आहे. गाईज बघू शकता. महादेव ए तिकडे चला. गाईज आमचे पोरं निघले आहेत बंदोबस्तातून.
चांगला पोलीस बंदोबस्त असा आहे, कडक बंदोबस्त जाणाऱ्यांसाठी. आता तुम्हाला वाटेने दाखवता आपण, अंधारात दिसत नसतील कशा चमकायला आता दिसत नाही. विजा गिजा अशा चमकायल्यात ना, काय खरंच दिसत चाललंय. आता पुढे चालून घाट येणार आहे. घाटामध्ये तर अशी मजा येणार आहे ना, तुम्ही पाऊस वारण वरून विजा टाळ 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 हातभर फाटणार आहे. सगळ्यांनी एरोप्लेन मोड वरती टाकलेले. कोण तरी कॉल कृपया करू नये ही विनंती साऱ्यांना. आता कोण मेसेज जाईल करायला देऊ. गाईज लहान लेकरापासून मोठ्या लेकरापासून सारेच इथं आहेत, बघू शकता. आणि विजा तर अशा चमकायला तुम्हाला दिसत नसेल, तिकडे लय मोठी लाईन आहे. चलो कोणी दिसत नाहीये. इकडे दौलताबाद किल्ला आहे. दौलताबाद किल्ल्यावर जर वीज पडली तर चमकू शकते ती. वीज चमकायची वाट पाहत होतो. काहीच बघू शकता, वाटेने फराळाची सोय झालेली आहे. एवढी भयानक सोय आहे, पाणी बॉटल, फराळ, आणि एवढी गर्दी आहे यायली रस्त्याने. चालूया, हे पूर्ण घाट आहे. आता बघू शकता तुम्ही, पुढे चालून तर एवढी मजा येणार आहे. काय सूरज, काय कसं नियोजन आहे? आईस्क्रीमचा बी बंदोबस्त झालेला आहे. कसे खावा ये दोन पा एक मिनिट लागले. बाळासाहेब तू नाही आणली? पावसाने एवढी घाण केलेली आहे की बस, लय घाण केली पावसाने. आमचे गौरव महाडिक पहा तुम्ही कसे बघतात तिकडे. गौरव काय म्हणते पाऊस? पाऊस कमी झाल्यामुळे पुन्हा पब्लिक निघालेली आहे पायी पायी. आता आम्ही पण लगेच निघतील. ते गौरव बघा आमचा कसा बघतोय, नजर ठेवायला होता पाऊस उतरला की. पाऊस कसा आहे? पाऊस खाली पैठणचे माणसं आहेत. झालं आमचे ते दोन मेंबर पहा कसं आहे. एक मागे चॅटिंग करते आणि एक इकडच सगळ्यापासून आलं, आणि एक आमचा इकडच रील पाहतोय. पाऊस का उतरत नाहीये तर आपण आता थंडीचं कुडकुडायचं काम आहे. नाश्ता गिष्टा सारं जबरदस्त झालं, पण हे पावसानं लईच घोळ घातला. विजा कशा चमकायला बघू शकता तुम्ही. आणि आता घाटाचा रस्ता जस्ट यायचा होता आणि पाऊस सुरू झाला. बरं झालं, जर समोर गेलो असतो तर काही खरं नव्हतं. आमचे बुटाईवाले कसे येतात पहा एका कोपऱ्यानं. आमचे बुटाईवाले कसे येतात पहा. ते सुरतचा नवीन बूट बघा. व्हाईट शूट रेड टेप नवीनच घेतलेले त्यामुळं. आणि आमचे बाळासाहेब कसे येतात हे कोपऱ्या कोपऱ्यानं. होय 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 गाईज एवढं पाणी. अरे भंडारा पुन्हा भंडारा भंडारा. पाऊस संपला आता भंडारा आला. कसा पाऊस आहे? विशाल पेजेचा भंडारा आहे. हे थांब आपले कालटे होते कालटे होते. विशाल पेजेचा भंडारा आहे. गाईज हे पहा काय काय आहे जेवायला आपल्याला. बुंदीकडे आहे, पुरी आहे, तिकडे भाजी आहे. आमचा सूरज काय म्हणते? सूरज काय चालले? तू तर बुंदी टाकायला डायरेक्ट. हे टाक याच्यात टाक ना बुंदी टाक, जराशी टाक, जास्त टाकू नको. पाऊस पडलं पण काय करता आता. पावसानं जराशी घाळण केलेली आहे आमची. आता ते आलेलेच आहे. आज आम्ही डोंगरावर आलेलो आहोत आपल्या घाटापाशी. आता निघणार आहोत इथून आपण घाटाच्या दिशेने. बघू शकता कशी गँग बसलेली आहे.
इकडे मागे दौलताबाद किल्ला दिसत असेल तुम्हाला ते फ्लॅश मारा रे, फ्लॅश मारा, फ्लॅश मारा रे त्या डोंगराकडे किल्ल्याकडे. सैनिक दिसतात का? हा दिसला असेल तुम्हाला. बस 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 बस. बाळासाहेब दिसतंय का? फ्लॅश मारा बाळासाहेब. हा काय चमकत आहे रे. आहा आहा आईला रे. अरे बाळासाहेब इकडे बघ. खाल्लंच नाही. बॅगेत घेतो का भरून मग? बॅगेत लेवत होईल पाणी बाकी काही नाही. बाग आहे का? जय सियाराम. जय श्रीराम. एवढं पोट भरलेलं आहे, जाम झालेलं आहे, काही खरंच नाही आमचं. पहा बॅगीमध्ये बागी भरली. सार एक रिकामी बॅग पाहिजे होती. दूध पॅकेट, केळी, देवगिरी लस्सी, इकडे चहा, बिस्किट. इकडे स्टॉल ची वाट बघा सध्या. चिप्स येत आहे, चिप्स येत काय गौरव. सुर आज 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 गौरव दुधानं गुळण्या करते. माजलाय गौरव, माजलाय. दूध बघितलं. हे अरे तुमच्या हे कसे पडले तर कसे पडले तर बघू शकता. फ्रुट्या हे पिऊ पिऊ तुमची माजले तुम्ही. जास्त झालं तुम्हाला. चिप्स रे चिप्स. पोरं पार्टी करता इकडे. फक्त एक आर्यस चिकन. तुम्ही काय घेता? फक्त एक माझ्यातर्फे जिरा जिरलंय. दोन मला काहीच घ्यायचं नाही. आज तुम्ही मरता रे. उद्या उलट्याच आहेत, वेगवेगळ्या फ्लेवरच्या उलट्याच आहेत उद्या. एकीकडून दूध निघतंय, एकीकडून ताक निघतंय, एकीकडून चहात निघतंय. एकूण जसं जसं खेळ निघत. सूरज तू काय घेतो? ट्यूबवेल आर्यस हे असे राहतात भीक मागे आमचे. दुसर बीडचे कसे आहे? दुसर बीडचे हे याय नको. जगातलं पाणी पितात आणि इकडे बाटला. तिकडे 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 ड्रमातलं पाणी पितात, इकडे बाटल्याने पाणी प्यायले. जिरा राईस 18,000 होऊन आता दुसऱ्या दिवसाचं नवीन स्टार्ट झालं. ह्या नाही गेलं टाकू. 18,000 पहिले झाले. 18,000 पहिले झाले त्या का? आणि आजच्या 12च्या नंतर आता किती वाजले? 12,1 झाला. 12,1 2000 म्हणजे 20,000 स्टेप झालेले आहेत आपल्या कम्प्लीट. गाईज शेवटी आपण आलेलो आहोत आणि आता आपल्याला दर्शनाच्या रांगेत उभे टाकून दर्शन घ्यायचं आहे. ते पण त्याला लागेल आता 2 घंटे. जिरा राईस पिऊन घ्या. आता अशी जिरणार आहे 5 रुपयाला. 10ला भिक आयडिया. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. लाईन पटपट चालली त्यामुळे आम्ही पण पटपट चाललोय. पायाचा पार चुरा झालाय तरी पण आम्ही चाललोय. जय श्रीराम. हे बघू शकता तुम्ही. इकडे मंदिर आहे मारुतीचं, श्री आपल्या हनुमान दादाचं. हनुमान दादा इकडे बसलेले आहेत बघू शकता.
आणि शेवटी त्यांचाच हात असतो आपल्यावर, शनीचा हातच असतो आपल्यावर, त्यामुळं दर्शन घ्यावंच लागतं शनिदेवाचं. तर दर्शन घेतलेलं आहे शनिदेवाचं आणि आपला हनुमानरायाचं पण दर्शन झालेलं आहे. इकडे खासदार पण आलेला आहे बघू शकता, पण आपण भाव देणार नाही त्यांना. ते भाव दिला की लई चढतात म्हणून त्याला भाव देणार नाही आपण इकडे निघून जायचं असतं. गाईज बघा, एकाने रग आणली आणि त्याच्यात तिघ खूप चालेत. ती बी बारकी रग आहे. ते रग नाही तेवढी त्याला ताणवायले, तरी पण ती ताणणं चालली. तिघ बसवायले त्याच्यात, एवढे हाल झालेले आहेत. डोळ्यामध्ये झोप स्पष्ट दिसू शकते तुम्हाला. काही जण इकडे गेलेले आहेत स्वच्छालयास. 5 रुपये देऊन स्वच्छालयास गेलेले आहेत. खाल्लेलं बाहेर काढायला लई झालं होतं साऱ्यांना. त्या माणसाचा डिस्प्ले गेलाय, ते माणूस बाथरूमलाच गेला डिस्प्ले गेला तर. मोकळा झाला बाबा, आता लई चलायला मोकळा. सुरच्याला यायला टाका व्हिडिओ. कसं झालं मुकूत फिरली होती येताना बी. डायरेक्ट स्टेशनला किती घेता? गाईज सकाळचे 5 वाजून 49 मिनिटं झालेले आहेत आणि आपण 30 किलोमीटर प्रवास करून वापस दौलताबाद रेल्वे स्टेशन या ठिकाणी जात आहोत. बघू शकता पाय कसे फेगडे चालताय. पाय असे खतरनाक पडताय की तुम्ही सांगूच शकत नाहीत. आम्ही इथले प्लेयर कमी झालेले आहेत आमचे. पायातून गळालेले आहेत सध्या. काहींचा हाफ मर्डर झाला आणि काहींचा फुल मर्डर झालेला आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. गुड इव्हनिंगला गेलेले गुड मॉर्निंगला आलेला हो. सकाळी 6 वाजलेले आहेत आणि आपण काल सायंकाळी 6ला निघलो होतो हॉस्टेलवर. झोप तर बोलायचं का, त्या 30-35 किलोमीटर चालणं घाटाने, पार जाताना पाऊस पाणी विजा काय मस्त होतं या. अरे खूप नादर असतो असा प्रवास करायला पाहिजे माणसाने. काढणं बिस्किट काय म्हणतो पोरो, पाय लांब करावं. ते तिथे एक जण असं जायचो ऍडजस्ट होत आपल्यामुळे दुसऱ्या काय? अरे झोपत दिला चालतो. आता काहीच कळलं ना सध्या कोणालाच काय कळलं. या चड्डीवर साऱ्या हे फिरलेला आहे गडी घाट. पुढच्या वर्षी यायचं का? अयो डोळे पार. काय शुभम, काय चाललंय? पाय दाबून देऊ? दाब ना एवढी उभं टाक की जरासं. उभं टाकू आपण तिकडे जातानी. अरे ऐक ना. डोंगर दुखायला लागले. गाईज टोंड मिल्क टोंड. काय लईच लाल दिसायली जीप. काय मेळ होता हा?